हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुशखबर. सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. ज्या महिन्याची उत्कंठा महाराष्ट्रातील तमाम बहिणींना लागलेली होती त्याचा GR नुकताच आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, काल इव्हिनिंगला GR आलेला होता आणि ज्या GRच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले जाणार आहे. मग हे पैसे कोणत्या बहिणीला मिळणार आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. कधी मिळणार आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ज्या बहिणींची KYC झाली आहे त्यांनाच मिळणार आहे का? ज्या बहिणी अपात्र झालेल्या होत्या जून जुलै ऑगस्ट मध्ये त्यांना भेटणार आहे का? या व्हिडिओमध्ये आपण सगळं चेक करणार आहे. सगळं डिटेल्ड अनालिसिस मी तुम्हाला देणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये असलेले सगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न उरले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुम्ही पहिल्यांदा मला सांगा की तुम्हाला 14वा हप्ता भेटला की नाही, कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो मला सांगा, ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये ज्या महिन्यापासून अपात्र होता ते त्या महिन्यात तिथे टाकणं गरजेचं आहे. आता लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिले येऊ GR बद्दल. ही खुशखबर आहे, सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. महाराष्ट्रातील सगळ्याच युट्यूबरला मी धन्यवाद करतो माझ्या लाडक्या बहिणींकडनं, कारण की तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे सरकारने GR आणला आणि या GRच्या माध्यमातून माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये आजपासून, आज किती तारीख आहे लाडक्या बहिणींनो? 9 ऑक्टोबर, 9-10 या 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे. जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला त्याच्या पहिले जर तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये पैसे आलेले आहे असं सांगू शकता लाडक्या बहिणींनो. सोबतच लाडक्या बहिणींनो, आता हा GR आपण पहिले समजून घेऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR आहे. कोणत्या डिपार्टमेंटचा आहे? सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक BGT 2025 अर्थसंकल्प, बरोबर, विस्तार मंत्रालय, मुंबई. आणि जर तुम्ही तारीख बघितलं तर 8 ऑक्टोबर 2025 म्हणजे काल हा व्हिडिओ आलेला, काल व्हिडिओ म्हणतो GR आलेला आहे. आणि या GRच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये वाटप होणार म्हणजे होणार 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर मध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, वित्त विभागाच्या संदर्भहीन 7/4/2025 रोजी परपत्रिकेन्वये 25-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली होती. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे बरोबर सप्टेंबर 2025 म्हणजेच 15वा हप्ता महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखा शीर्षकाली 31 सहाय्यक अनुदानाने या उद्दिष्टाखाली 410 कोटी 30 लाख, किती? 410 कोटी 30 लाख ही अमाऊंट मंजूर करण्यात आली आहे आणि ही अमाऊंट आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केली जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला पुन्हा इथे सांगतो, 8 तारखेला GR आला म्हणजे काल GR आला. 9 आणि 10 मध्ये आता पैसे वाटप होणार म्हणजे होणार. मग आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की 13व्या हप्त्यामध्ये, जर जसं तुम्ही जुलैचा हप्ता बघितला, या जुलै हप्त्यामध्ये 3 GR आले होते, बरोबर. 14व्या हप्त्यामध्ये एकच GR आला होता आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले होते. बघा लाडक्या बहिणींनो, मी सकाळीच घेतलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर या वीक मध्ये GR आला आणि पैसे वाटप झाले तर फक्त 1500 रुपये मिळतील, बरोबर. आणि जर तुम्हाला नेक्स्ट हप्त्यामध्ये आला तर तुम्हाला 3000 रुपये, आणि मी तुम्हाला कमेंट सुद्धा करायला लावली होती. म्हणजे काय, आपण इतके परफेक्ट व्हिडिओ घेतो लाडक्या बहिणींनो, ज्याच्या माध्यमातून जी मागणी आपण करतो तेच सरकार पूर्ण करतं. फक्त एवढं झालं की मी तुम्हाला हे सांगितलं होतं की शेतकरी अनुदानाला द्यायचं होतं. पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, वादळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती, म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान द्यायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, हा गेम केला आणि लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये दिले. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की बाबा 13वा हप्ता कसा, जो आम्हाला 13वा हप्ता मिळाला होता त्याच्यामध्ये तर 3 GR आले होते 13व्या हप्त्यामध्ये, बरोबर. GR 1 आला होता 2,984 कोटी, GR 2 आला होता 35 कोटी आणि GR 3 आला होता लाडक्या बहिणींनो. GR 3 आला होता कधी, 13वा हप्ता, आणि हा आला होता 410 कोटी, बरोबर. लाडक्या बहिणींनो, 14व्या हप्त्यामध्ये एकच GR आलेला, तो GR होता 345 कोटी, आणि जर आताचा GR बघितला असेल लाडक्या बहिणींनो, 15व्या हप्त्याचा जर GR बघितला असेल तर किती आहे? 410 कोटी 30 लाख इतका GR आलेला आहे. म्हणजे GR काय आलेला आहे? वाढून आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी असा होतो, ज्या बहिणी जून मध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांच्या अकाउंटला सुद्धा पैसे येणार म्हणजे येणार, हे या ठिकाणी काय होतं, आता कन्फर्मेशन होतं. जर बघितलं असेल इथे 13व्या हप्त्यामध्ये फक्त 335 कोटी आले होते, 14व्या हप्त्यामध्ये 345 कोटी आले होते. आज जर बघितलं तर ऑलमोस्ट लाडक्या बहिणींनो, ऑलमोस्ट म्हणतोय 60 करोडच्या वरती रक्कम आहे, याच्यामध्ये वाढून आलेला आहे 60 करोड. म्हणजे ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या आणि त्यांची पडताळणी झाली
तर त्या लाडक्या बहिणींना आता अकाउंटमध्ये पैसे येणार म्हणजे येणार, याची शाश्वती सुद्धा तुम्हाला देतो. सोबतच याच्यामध्ये 410,30,00,000मध्ये 15 कोटी ऍड करा. कारण की जे सरकारी कर्मचारी होते त्यांनी जो या योजनेचा फायदा घेतला होता चुकीच्या पद्धतीने, ते सुद्धा या ठिकाणी ऍड केले जाणार आहे. म्हणजे हा जो जर बघितला तर 430 कोटी 30 लाख इतका निधी आलेला आहे लाडक्या बहिणींनो. किती आहे? 425.30. आणि याच्या माध्यमातून ज्या अपात्र बहिणी होत्या जून, जुलै, ऑगस्ट मध्ये त्या सर्वांनाच पैसे भेटले जाणार आहे. किती? डबल लिहितो मी, 410 बरोबर .30 हा मंजूर झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण 15 ऍड करू. ज्या कर्मचारी बहिण्यांकडनं काय घेतला होता, वसूल करण्यात आलेला होता 15 कोटी. टोटल जर बघितलं तर 425.30 लाख इतकी अमाऊंट आलेली आहे. आणि ही अमाऊंट प्रत्येक ज्या बहिणी आता पात्र असतील त्या प्रत्येक बहिणींना मिळणार आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, 14वा हप्ता तुम्हाला भेटला का लाडक्या बहिणींनो? ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांची पडताळणी झाली आहे. जसं नांदेडमध्ये सांगितलं होतं, छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितलं होतं, मराठवाड्यामध्ये सांगितलं होतं. अशा बहिणींना आता भेटणार म्हणजे भेटणार. बरोबर. त्यानंतर प्रश्न असा होता की समजा दादा आमची ई-केवायसी झाली नाही तर आम्हाला लाभ मिळेल का? याचंही उत्तर आहे हो. तुमची ई-केवायसी नसेलही झाली, तुम्हाला 14 हप्ता भेटला असेल, तुमची ई-केवायसी नाही झाली किंवा तुम्हाला 14 हप्ता भेटला नसेल तरी सुद्धा तुम्हाला आता हा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. एक काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असं म्हणायला काही हरकत नाही लाडक्या बहिणींनो. त्याचबरोबर मला सांगायचं आहे की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत पडताळणीमध्ये त्या बहिणींना मिळणार नाही. ज्या बहिणी पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत जून, जुलै, ऑगस्ट त्यांना भेटणार नाही. पण ज्या बहिणी पात्र ठरल्या आहेत जून, जुलै, ऑगस्ट मध्ये त्या बहिणींना भेटेल. ई-केवायसीची गरज आहे का? नाही. ई-केवायसी लागू होणार आहे नोव्हेंबर, डिसेंबर नंतर. मला तरी वाटतं ई-केवायसी ना लाडक्या बहिणींनो ही जानेवारी पासून सरकार लागू करेल. कारण नोव्हेंबर 18 पर्यंत काय डेट आहे. आणि याच्यातच आदित्य तटकरेंनी काय म्हटलंय की अजून आम्ही लाडक्या बहिणींसाठी 15 दिवसांचा कालावधी वाढून देणार आहे. म्हणजे ते डिसेंबर मध्ये गेलं. तर मला वाटतं 2026 पासून तुम्हाला ई-केवायसी लागू होईल. ज्या बहिणींची ई-केवायसी योग्य पद्धतीने झाली, हसबंडची पण झाली, त्या बहिणींना भेटेल. पण आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर साठी तुम्हाला गरज नाही. बरोबर. तर मला इथे थोडीशी नाराजी यासाठी आहे लाडक्या बहिणींनो की सरकारने फक्त ₹1500 दिले दिवाळीच्या अनुषंगाने. पण मला असंही वाटतं लाडक्या बहिणींनो, जरी तुम्ही आता पैसे भेटत आहे ₹1500 ठीक आहे. पण तुम्ही विचार करा जे शेतकरी बांधव आहे आपले, या शेतकरी बांधवांना जी अतिवृष्टीमुळे जो तडका बसलेला आहे, बरोबर, पूरजन्य परिस्थितीमुळे यांनाही अनुदान देणं सरकारचं काम होतं. म्हणून सरकारने या शेतकरी बांधवांना सुद्धा त्यांची दिवाळी योग्य पद्धतीने जावी. कारण की त्यांच्याच अनुषंगाने आपण जिवंत आहोत, शहरामध्ये बसलेले आहोत. बरोबर. म्हणून लाडक्या बहिणींनो म्हणायचं की सरकारने जे दिलं ते आपण या ठिकाणी घेऊयात. मला सांगा लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना योग्य वाटतं सरकारने शेतकऱ्यांचाही विचार केला, लाडक्या बहिणींचाही विचार केला. मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे थॉट जर असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडक्या बहिणींनो आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत ही योग्य माहिती पोहोचवा. जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या लक्षात येईल की कुणाला कधी कसे भेटणार आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 15 हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आजपासून येईल. म्हणजे 9 आणि 10 तारखेमध्ये तुम्हाला येईल. पी-आर आलेला आहे. पैसे जमा होणार म्हणजे होणार आता. कोणाला मिळणार? तर सगळ्याच लाडक्या बहिणींना ज्या पात्र असतील त्या बहिणींना मिळणार म्हणजे मिळणार. त्या बहिणीची ई-केवायसी झाली असेल तरी ठीक आहे, नसेल झाली तरी ठीक आहे. तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळणार. कधी मिळणार? आज आणि उद्याला. आणि सोबतच कोणाला मिळणार मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या बहिणी जून, जुलै, ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या त्यांना सुद्धा मिळणार आहे. कारण 410.30 कोटी 410,30,00,000 इतकी रक्कम आलेली. सोबतच 15 कोटी कशाची जी कर्मचारी बहिणी होत्या 8,000 त्यांच्याकडनं वसूल करण्यात आली आहे ती. म्हणजे 425,30,00,000 ही एवढी रक्कम आहे. आणि एवढी रक्कम पैकी आता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो आय होप तुम्ही खुश असाल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा. व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद.